मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी अवघा 36 तासांचा अवधी उरलेला आहे। महत्त्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे। शिवसेनेच्या निवडक आमदारांना आज मुंबईमध्येच राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। शिवसेनेतून 7 आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे, तर 3 माजी मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी देखील शक्यता आहे। भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीरांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आणि कोणाला नारळ दिला जाऊ शकतो असा अंदाज? नक्कीच आपण पाहतोय की 36 तास अवधी उरलेला आहे। शिवसेनेचे एकूणच मंत्रिपदासाठी लॉबिंग ही देखील केली जाते। शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना आज मुंबईत राहण्याच्या सूचना या देखील दिलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात शिवसेनेतच लॉबिंग होते, ती म्हणजे मंत्रिपदासाठी कुठेतरी नाराजी नाट्य टाळण्यासाठीच अनेक मंत्र्यांपासून खात्यांच्या बाबतची जी आहे गुप्तता ठेवली जात आहे। खरं तर या एकूणच मंत्रिमंडळात 3 मंत्र्यांना नारळ दिला जाणार आहे, मात्र कुठेतरी नाराजी थोपवण्यासाठी त्यांची नावं अद्यापपर्यंत उघड आलेली नाहीये। मात्र नव्या 3 चेहऱ्यांना देखील संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामध्ये प्रामुख्याने एक नाव आहे, ते म्हणजे अर्जुन खोतकरांचं। हे मराठवाड्यातलं एक मोठं नाव आहे, मराठा चेहरा देखील आहे। अनेक या मराठा आंदोलनात त्यांनी देखील जी सरकारकडनं वाटाघाटी होती त्यामध्ये सहभाग घेतलेला होता। तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांचं एक नाव चर्चेत आहे, कारण कोल्हापुरात एकमेव जागा ती होती की प्रकाश आंबेडकर हे मागील अनेक सलग 3 वेळा ते निवडून आलेले आहेत। तर आणखी एक नाव आहे, ते सस्पेन्स अद्यापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे संभाजीनगरमध्ये। यामुळे या 3 ह्याच्यात ही निवड होणार असल्याची माहिती मिळते। आत्ताच्या या मंत्रिमंडळात अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वाचाळवीर जे माजी मंत्री आहेत त्यांना शिंदेंकडनं नारळ दिला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण यांच्या एकूणच वर्तवणुकीमुळे पक्षाचे नाव कुठेतरी अडचणीत आलं होतं किंवा पक्षच कुठेतरी अडचणीत आला होता। त्यामुळे या 3 जे मंत्री आहेत त्यांना कुठेतरी या मंत्रिमंडळात नारळ दिला जाऊन नवी चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती दिली जाते। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।